वेलकम टू माय गुरुकृपा अकाउंट क्लासेस। आज मी तुम्हाला बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट चॅप्टर नंबर 6 याचं मी आज तुम्हाला इंट्रोडक्शन देणार आहे। आता मित्रांनो बघा, बिझनेस किंवा एखादा कंपनी असते, एखादा व्यवसाय असतो, तर त्या व्यवसायाचा मालक बँकेमध्ये काय करतो, करंट अकाउंट ओपन करतो आणि आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं असतात ते बँकेमध्ये सेविंग अकाउंट ओपन करतात। पण ज्यांचा बिझनेस असतो ते बँकेमध्ये करंट अकाउंट ओपन करतात। तर आता इथं करंट अकाउंट ओपन केल्यानंतर त्या बिझनेसशी जे काय रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स आहे ते सगळे बँकेतून एकतर तो व्यक्ती पेमेंट देत असतो दुसऱ्याला, किंवा त्याला रिसीट दुसऱ्याकडून पैसे मिळत असतात। म्हणजे ज्याच्याकडून उधारीवर खरेदी केली आहे त्याला तो पेमेंट देत असतो आणि ज्याला सेल केला आहे त्याच्याकडनं त्याला पैसे येत असतात। मग असे लॉट ऑफ ट्रान्झॅक्शन्स किंवा इतर काही लाईट बिल असेल, LIC असेल, काही पण पेड केलेले सगळे ट्रान्झॅक्शन्स तो बँकेतून जे काही ट्रान्झॅक्शन्स करतोय त्याची सगळी नोंद या बँक स्टेटमेंटमध्ये बँकेच्या अकाउंटमध्ये होत असते, करंट अकाउंट। आणि त्याचं स्टेटमेंट त्याच्यावरनंच तो महिन्याचं, 3 महिन्याचं किंवा 6 महिन्याचं किंवा वर्षाचं स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम तो ते स्टेटमेंट बँकेकडून मागवू शकतो आणि त्याची प्रिंट मिळते बँक स्टेटमेंट म्हणजे। मग त्या स्टेटमेंटमध्ये त्याला किती रिसीट, सगळे व्यवहार बँकेशी केलेले व्यवहार त्याच्यामध्ये दिसतात, त्याला बँक स्टेटमेंट असं म्हणतात। तर ते झालं बँक, की ते रेकॉर्ड कोण ठेवती, बँक ठेवती बँक स्टेटमेंट, किंवा त्याला बँकेचं पासबुक असं म्हणतात, की त्या पासबुकमध्ये बँक सगळे झालेले व्यवहार नोंद करून आपल्याला देत असते। पण बिझनेसमॅन काय करतो, आपण मागच्या चॅप्टर लेसनमध्ये शिकलो की सबसिडरी बुक्समध्ये पहिलं बुक असतं कॅश बुक। तर आता एखादा व्यवसायाचा मालक जर बुक्स मेंटेन करत असेल, बुक्समध्ये झालेले एंट्री करत असेल, तर तो काय करतो, कॅश बुकमध्ये कॅशचे जे व्यवहार झालेत, की समजा कॅशमध्ये झालेले सेल्स विक्री, कॅश बरोबर बँकेचा पण कॉलम असतो। आता इथं बघा, या लेसनमध्ये आपण शिकलो होतो की सबसिडरी बुक्स मेंटेन करताना व्यवसायाचा मालक हे सबसिडरी बुक्स करत असतो, कॅश बुक, पेटी कॅश बुक, परचेस बुक, सेल्स बुक। मग कॅश बुकमध्ये तो कॅशमध्ये झालेले व्यवहार, त्याचबरोबर बँकेशी झालेले व्यवहार तो त्याच्यामध्ये नोंद करत असतो। आता इथं कॅश बुकमध्ये आपण कॅशचा एक कॉलम असतो आणि बँकेचा एक कॉलम असतो। मग या इथं बघा, आता हे कॅश बुक आहे, सिम्पल कॅश बुक, डेट, रिसीट, कॅश आणि बँक। इथं कॅशचा कॉलम आहे, इथं बँकचा कॉलम आहे डेबिट साईडला, आणि इथं क्रेडिट साईडला पुन्हा कॅशचा कॉलम आहे, बँकचा कॉलम आहे। म्हणजेच एखादा व्यवसायाचा मालक जर कॅश बुक मेंटेन करत असेल तर तो त्याच्या कॅश बुकमध्ये बँकेशी झालेले व्यवहार नोंद करून ठेवत असतो, आणि तिकडं बँकेमध्ये त्यांनी जर करंट अकाउंट ओपन केलेलं असतं तर बँकसुद्धा त्याच्या पासबुकमध्ये त्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जे काय रिसीट पेमेंटचे व्यवहार झाले ते पासबुकमध्ये नोंद करत असे। परंतु हे व्यवहार नोंद केल्यानंतर काही कारणामुळं त्याच्यामध्ये डिफरन्स येतो। म्हणजे समजा आता मला अकाउंट करायचं आहे आणि त्याच्या वेळेस मी बँकेचं पासबुक मागवलं आणि कॅशबुक पण चेक केलं, तर कॅशबुकमध्ये आणि बँकेच्या पासबुकमध्ये काही कारणामुळे डिफरन्स दिसतो। बॅलन्स आपला दोन्हीकडचा बॅलन्स काय होतो, दोन्हीकडचा बॅलन्स काय म्हणतो आपण त्याला, इक्वल होत नाही किंवा टॅली होत नाही। मग अशा वेळी काही डिफरन्स येतो, तर तो डिफरन्स शोधून काढणे आणि त्याच्यासाठी आपण बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट म्हणतो। रिकन्साईल म्हणजे काय, टू फाइंड आउट, की तो डिफरन्स कशामुळे येते ते शोधणे, म्हणजेच त्याला बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट असं म्हणतात। आता इथं मी अजून तुम्हाला सांगते उदाहरण, म्हणजे तुम्हाला कळेल। आता इथं बघा, आपण अर्थ बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंटचं डेफिनेशन बघूया। अ स्टेटमेंट विच रिकन्साइल्स द बँक बॅलन्स ॲज पर कॅश बुक and the balance as per passbook showing all causes of difference between the two। म्हणजे कॅशबुकमध्ये बिझनेसच्या मालकाने कॅशबुकमध्ये जर बँकेच्या कॉलममध्ये जे व्यवहार नोंदवले त्याची टोटल बँक बॅलन्स आणि पासबुकची टोटल जर डिफरन्स दोघांमध्ये येत असेल तर तो डिफरन्स का आलाय हे शोधून काढणारं स्टेटमेंट म्हणजे बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट। आता इथं मी तुम्हाला अजून एक हे सांगते बघा। आता इथं आपण कॅशबुक जे आत्ता बघितलं, तर कॅशबुकमध्ये डेबिट साईडला रिसीट असतं, क्रेडिट साईडला पेमेंट असतं। पण बँकेच्या पासबुकमध्ये बँक जे कंपनीच्या वतीने व्यवहार त्याची नोंद करते पासबुकमध्ये, तर त्या डेबिट साईडला पेमेंट असतं आणि क्रेडिट साईडला रिसीट असतं। म्हणजेच जेव्हा व्यवसायाचा मालक कॅशबुकमध्ये कॅश बरोबर बँकेचा कॉलम पण मेंटेन करतो, तेव्हा डेबिट साईडला रिसीट आणि क्रेडिट साईडला पेमेंट
क्रेडिट साईडला पेमेंट नोंद करत असतो, तर बँकेच्या पासबुकमध्ये ऑपोजिट असतं, डेबिटला पेमेंट असतं आणि क्रेडिटला रिसिट असतं. आता इथं आता कोणत्या कारणामुळे हा डिफरन्स येतो ते मी तुम्हाला सांगते. आता व्यवसायाच्या कॅशबुकमध्ये आणि बँकेच्या पासबुकमध्ये कशामुळे डिफरन्स येतो त्याची कारणं, कॉजेस बघूया. ड्यू टू टाईम डिफरन्स, वेळेच्या अभावी आलेला डिफरन्स. दुसरा आहे ड्यू टू एरर्स अँड ओमिशन मेड बाय द बँक ऑर बिझनेस, किंवा बिझनेसच्या मालकाकडून किंवा बँकेकडून जर एखादी चूक झाली असेल तर त्याच्यामुळे हा डिफरन्स येतो. तर पहिले बघूया ड्यू टू टाईम डिफरन्समध्ये ट्रान्झॅक्शन दॅट ॲपियर्स इन कॅशबुक बट नॉट इन पासबुक. आता काही जे व्यवहार आहेत ट्रान्झॅक्शन त्याची कॅशबुकमध्ये नोंद झाली आहे पण बँकेच्या पासबुकमध्ये झाली नाही, असं कोणतं असेल तर त्याच्यामध्ये पहिलं येतं चेक इश्यू बट नॉट प्रेझेंटेड. आता मी काय केलं, समजा एखाद्या ए या व्यक्तीचं मला 2000 रुपये द्यायचं आहे, मी ए या व्यक्तीचं काय केलं, चेक, ए या व्यक्तीचा चेक मी बँकेत त्याच्याजवळ दिला. समजा ए या व्यक्तीला मी पेमेंट दिलं, तर मी काय केलं, चेक दिल्या लगेच मी माझ्या कॅशबुकमध्ये मी ए या व्यक्तीचं पेमेंट दिलेलं आहे 2000 याची मी नोंद केली. म्हणजे माझ्या कॅशबुकमध्ये नोंद झाली पण बँकेच्या पासबुकमध्ये झाली का, नाही. कारण त्या व्यक्तीला मी चेक हातात दिला आहे पण तो व्यक्ती बँकेत जाणार, तो चेक बँकेमध्ये भरणार, मग बँक अलाउड 2-3 दिवसांनी तो अलाउड करणार. जेव्हा 2-3 दिवसांनी तो अलाउड करणार तेव्हा बँक माझ्या अकाउंटमधनं पैसे कट करणार आणि जेव्हा बँकेतनं माझ्या पैसे कट होतील तेव्हाच पासबुकला बँक काय करणार, एंट्री, पेमेंटची एंट्री करणार. मग त्याच्यासाठी खूप वेळ लागतो. मग अशा वेळी जर मी बँकेच्या एंट्रीच्या आधीच मी जर ते पासबुक आणि कॅशबुक टॅली करायला घेतलं तर पासबुकमध्ये काय होईल, त्याची एंट्री होणारच नाही आणि इथं मला डिफरन्स दिसणार. दुसरं आहे चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड. जसं मी एखाद्याला पेमेंट केलं तसंच रिसिटच्या बाबतीत होईल की समजा एखाद्या बी या व्यक्तीने मला पैसे दिले, चेक दिला आणि मी काय केलं, लगेच त्याची नोंद केली की हे पैसे आले माझ्या कॅशबुकच्या बँक कॉलममध्ये, परंतु बँकेकडं तो वेळ लागतो पण बँकेकडं अजून कलेक्ट झालेला नाही, त्यामुळे बँकेच्या पासबुकमध्ये ह्याची एंट्रीच झालेली नाही, त्यामुळे सुद्धा डिफरन्स येईल. दुसरा ट्रान्झॅक्शन दॅट ॲपियर्स, आता इथं पासबुकमध्ये ट्रान्झॅक्शन आहेत पण आपल्या कॅशबुकमध्ये नाही, अशा वेळी पण डिफरन्स येतो, तो म्हणजे इंटरेस्ट क्रेडिटेड बाय बँक. आता समजा बँक काय करते, दर 6 महिन्यांनी आपलं ठराविक 6 महिन्यांनी वर्षांनी आपलं काय करते, इंटरेस्ट आपल्या अकाउंटवरनं इंटरेस्ट लेस करून घेत असती. मग बँक हे आपल्याला माहिती आहे का कधी, आता आपल्याला कॅशबुकमध्ये माहीत नाही की बँकेने इंटरेस्ट कट केला आहे, ते डायरेक्ट बँकेने आपल्या अकाउंटवरून कट केली. मग त्याची एंट्री कुठं झाली, पासबुकला झाली पण मी कॅशबुकला केलेली नाही, म्हणजे इथं सुद्धा ह्या कारणामुळे डिफरन्स येईल. दुसरं डायरेक्ट कलेक्शन ऑफ इन्कम ऑन बिहाफ ऑफ कस्टमर. कधी कधी बँक, आता ज्या व्यक्तीचं करंट अकाउंट असतं बिझनेसच्या वतीने बँक अनेक मध्यस्थीचं काम करत असते, LIC घ्यायचं किंवा एखाद्या पार्टीचं LIC भरायचं, लाईट बिल भरायचं किंवा एखाद्या पार्टीचं येणं असेल ते येणंसुद्धा बँकेत आलं जातं. इन्कम ऑफ बिहाफ ऑफ शेअरचं, समजा शेअरचं असेल, शेअरवर डिव्हिडंड मिळाला किंवा एखादं कमिशन मिळालं तर बँक त्या कंपनीच्या वतीने अकाउंट असल्यामुळे काय करत असते, कलेक्ट करत असते. असं इन्कमसुद्धा कलेक्ट झालेलं आपल्याला माहीत नसेल, त्याची नोंद पासबुकमध्ये झाली पण कॅशबुकमध्ये त्या बिझनेसच्या मालकाने कॅशबुकमध्ये केलीच नाही, अशा वेळी पण डिफरन्स येतो. डायरेक्ट पेमेंट ऑफ एक्सपेन्सेस बाय बँक, एखादा एक्सपेन्सेस असेल, खर्च, लाईट बिल बँकेतनं कट झालं, हे सुद्धा आपण कॅशबुकला दाखवलं नसेल तरी डिफरन्स येईल. त्याच्यानंतर बँक चार्जेस, इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट, कमिशन, डिसऑनर ऑफ चेक्स ऑर बिल ऑफ एक्सचेंज, अमाऊंट डायरेक्टली डिपॉझिटेड इन द बँक. ह्या कारणामुळे आपण पासबुकला एंट्री आहे पण कॅशबुकला जर एंट्री करायची राहिली असेल तर डिफरन्स येतो. आता इथं काही वेळा रेकॉर्डेड ऑन रॉंग साईड, कधी कधी बिझनेसच्या मालकाकडून किंवा त्याच्या कामगाराकडून किंवा बँकेकडून रेकॉर्ड करताना चुकीच्या साईडला रेकॉर्ड होऊ शकतं, अशा वेळीसुद्धा एरर येईल, डिफरन्स येईल. किंवा रेकॉर्डिंग रॉंग अमाऊंट, आता 450 रुपये मला हे करायचे होते, नोंद करायची होती पण चुकून मी 540 उलटी केली तर काय होईल, चुकणार. रॉंग बॅलन्सिंग अँड टोटलिंग, किंवा बॅलन्स रॉंग लिहिला गेला असेल, टोटल चुकीची लिहिली गेली असेल. डबल रेकॉर्डिंग, मी एकच एंट्री जर डबल रेकॉर्ड केली किंवा बँकेने चुकून डबल केली. ओमिशन ऑफ अ ट्रान्झॅक्शन, किंवा एखादी ट्रान्झॅक्शन करताना चूक झाली असेल तर ह्या चुकांमुळे हा डिफरन्स दिसतो. आणि हाच डिफरन्स आपल्याला शोधून काढण्यासाठी आपण बँक रिकन्सिलेशन म्हणतो. रिकन्सिलेशन म्हणजेच टू फाइंड आउट की हा डिफरन्स का आला आहे. मग आता इथं हे परत आपल्याला दिलं आहे, हे जे आपल्याला वर कॉजेस बघितले तेच आपल्याला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेत.
म्हणजेच आपल्याला बँक रिकन्सिलेशन काय आहे ते समजलं. आता इथं आपल्याला त्याचा फॉर्मॅट दिला आहे की बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. मग हेच आपल्याला शोधून काढण्यासाठी आता इथं बँक बॅलन्स असेल किंवा ओव्हरड्राफ्ट. आता इथं ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, जास्तीचे पैसे. समजा ओव्हरड्राफ्ट किती जास्तीचे झालेत ॲज पर कॅशबुक, कॅशबुकनुसार किती जास्त ओव्हर झाले किंवा पासबुकनुसार किती ओव्हरड्राफ्ट झालेत ते लिहिलेलं आहे इथं बॅलन्स. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं. आता इथं मला सांगा, आपल्याला डिफरन्स शोधून काढायचं आणि टॅली करायचं अकाउंट. मग मी काय केलं, आत्ताची टोटल लिहून घेतली की ओव्हरड्राफ्ट कुठे येतोय, ओव्हरड्राफ्ट जास्त कुठे येते कॅशबुकला आहे ते लिहून घेतलं. त्याच्यामध्ये मी आता इथं ॲड काय करणार आहे, रिझन्स विच वुड इन्क्रीज बॅलन्स ऑफ द अदर बुक, की ज्याच्यामुळे इन्क्रीज बॅलन्स वाढतोय ज्याच्यामुळं ते मी ॲड करणार आहे. आणि त्याच्यामधनं लेस काय करायचं, रिझन्स विच वुड डिक्रीज बॅलन्स ऑफ अदर बुक. आणि पासबुक आणि कॅशबुकमध्ये डिक्रीज कुठल्या कारणामुळे डिक्रीज होतोय ते लेस करायचं. त्याच्यानंतर आपल्याला बँक बॅलन्स किंवा ओव्हरड्राफ्ट किंवा ॲज पर कॅशबुक किंवा त्याच ॲड आणि लेस केल्यावर आपल्याला मिळणार आहे कुठं आपलं चुकलं आणि काय आपलं बॅलन्स टॅली होणार आहे. म्हणजे त्याच्यासाठी हे बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बनवलं जातं. ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त कुठं ॲड करायचं आणि कुठं ट्रान्झॅक्शन कुठले पासबुकमध्ये आणि कॅशबुकमध्ये कुठं नोंद करायची राहिली आहे आणि जे नोंद करायची राहिली आहे ते एकदा शोधले की ते ॲड करायचे का लेस करायचे हे करून घेतलं स्टेटमेंटमध्ये की आपलं बँक स्टेटमेंट आणि आपलं कॅशबुक आणि पासबुक दोन्ही पण टॅली होईल. त्याच्यासाठी हे बँक रिकन्सिलेशन बनवलं जातं. मित्रांनो, आज मी तुम्हाला इंट्रोडक्शन फॉर्मॅट सांगितलं बँक रिकन्सिलेशन काय आहे. पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित इथं बघा आपल्याला दिलं आहे चेक डिपॉझिट केलं प्लस मायनस काय करायचं, हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला हा चार्ट आणि एक प्रॉब्लेम व्यवस्थित आपण सोडवला की आपल्याला हळूहळू लक्षात येईल की हे काय आहे. तर तुम्हाला 11वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही अदर एक्झाम देत असाल त्यासाठी सुद्धा हा तुम्हाला अभ्यास खूप महत्त्वाचा ठरेल. तर जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.